तर मित्रांनो, कशी आपली सरकी भारी आहे ना। हे बघा, पूर्ण प्लॉट बघून घ्या आपला। ही पूर्ण आपली सरकी आहे। याच्यानंतर आता मी तुम्हाला आपल्या सरकीचे आता बोंड दाखवतो। सध्या तिची फवारणी नाही, काय नाही, फक्त शेणखतावर आणि आपले त्यांना उर्वरक खत दिलेलं आहे। तर समजा हे ऑर्गॅनिक जास्त आहे आमचा विश्वास, त्याच्यामुळे जास्त करून। तर याचे तुम्हाला सध्या बोंड दाखवतो। हे बघू शकता तुम्ही याचे बोंड। बघा मित्रांनो, कसे धिंगाणात लागलेले आहे सगळ्या झाडाला, एकदम क्वालिटेड बोंड लागलेले आहे। आणि मी आता नंतर तुम्हाला एक सांगतो की जे आपण जसे तिळाची याची झाडं लावतो शेतामध्ये, ते आम्ही यंदा असा अनुभव घेतला आहे की तिळाचे जिथं झाडं लावले, तिळा कराळ जिथं लावले तिथले पातेबोंड एकदम कमी आहे। तुम्ही बघू शकता इकडं कसे पातेबोंड दिसतात सध्या पण जो आता मी तुम्हाला प्लॉट दाखवतो आहे 2 तासाचाच आहे। तर त्याला सध्या ते म्हणजे बोंड वगैरे कमी आहे, डायरेक्ट कमी आहे। हे बघू शकता तुम्ही, झाडाचा शेंडा ते बघा, डायरेक्ट झाडाचा बूड, तुम्हाला बोंड दिसणारच नाही डायरेक्ट। म्हणजे याचा असा एक पूर्ण साईड इफेक्ट पडलेला आहे। जसं याला फक्त आता 10 15 किंवा 5 बोंड आहे काही केलं। तर हे पहिल्याने इथं असं आपलं तिळं होतं इथं, तिळं आम्ही काढून घेतले। तर मग तिळाचा याच्या शेजारी जो घेर तयार झाला, म्हणजे तिळामुळे याला त्या तिळं एवढे खूप वाढले होते की यांना जे सूर्यप्रकाश भेटायचा तो भेटत नव्हता। पण आता याला सूर्यप्रकाश भेटल आणि पातेबोंड पण लागेल अशी आशा धरून आम्ही आता 2 तास सोडून दिलेली। तरी आपण सर्वांनी काळजी घ्यावी की कोणत्याही आपण सरकीमध्ये समजा बाळलक्ष्म्यांना कळत नसतं काही गोष्टी, त्या काय करत्या की आपल्या सरकीसोबत कशासोबत काकडीची वेलं म्हणा काही म्हणा पण लावून देतात। त्याच्यामुळं आपल्या उत्पादनावर कधी धोका होऊ शकतो किंवा कधी हे होऊ शकतं, साईड इफेक्ट पडू शकतो। त्याच्यामुळं शेतीमध्ये एक पीक लावलं एका प्लॉटमध्ये तेच पीक आलं पाहिजे, दुसरं अलग पीक त्याच्यामध्ये समाविष्ट नाही झालं पाहिजे, कारण की त्याच्यावर जे रोग पडतात तेच या सरकीवर पण लागू होतात। त्याच्यामुळं ह्या दुर्दशा आहे। आता बघू शकता तुम्ही, हे झाड खूप सारं असं मस्त फुलं गिलं लागलेली याला सुद्धा, इकडे बघा फुलं पातं सगळं लागलेलं आहे। तर कसा वाटला आपला प्लॉट, आणि आपल्या नवीन शेतकरी विनय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तब तक के लिए बाय बाय, धन्यवाद। जय जवान जय किसान, हम तो सिर्फ यही बोलेंगे।